नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. त्यासाठी आपण 1 किलो चिकन आणलेलं आहे. चिकन शिजायला टाकलेलं, चिकन शिजून झालेलं आहे आणि आपण आता चिकन बिर्याणीला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी आपण पातेल्यात तेल टाकलं आहे, त्याला कांदा आणि मिरच्या टाकलेल्या आहे. तर ते आपण चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. आपण चांगल्या प्रकारे कांदा लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा लाल झाल्यानंतर त्यात आपण खडे मसाले टाकणार आहोत. सर्व प्रकारचे खडे मसाले पण आपण चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. चांगल्या प्रकारे लाल करून घेणार आहोत कांदा. आता आपला कांदा आणि सर्व खडे मसाले परतत आहे. चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे, म्हणजे त्याने टेस्ट चांगली येते बिर्याणीला. कांदा आणि खडे मसाले परतून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे आता आपण टोमॅटो टाकणार आहोत परतण्यासाठी. टोमॅटो पण आपण चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत मऊ शिजेपर्यंत. बघा मित्रांनो, तर आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत. तर आता त्यात आपण टाकले आहे हिरवा वाटण. तर त्या हिरव्या वाटणामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आहे. याने बिर्याणीला चांगली टेस्ट येते. तर ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. आता त्यानंतर आपण त्यात कोथिंबीर, मसाला, धना पावडर आणि हळद टाकलेली आहे. संगमनेरचा स्पेशल कोथिंबीर मसाला आहे तो. त्याने बिर्याणी खूप छान होते. आता आपण त्याला चांगलं परतून घेऊया. त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. बिर्याणीला जास्त कोथिंबीर घालायची, म्हणजे चव चांगली येते. आणि आता त्यात आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे.
मीठ टाकल्यानंतर परत एकदा ते चांगलं हलवून घेऊया. आणि आता त्यानंतर आपण त्यात शिजलेलं चिकन टाकणार आहोत. आता त्यात आपण शिजलेलं चिकन टाकलेलं आहे. आणि त्यात आता अजून थोडंसं पाणी आपण ॲड करणार आहोत. थोडंसं अजून पाणी ॲड केलेलं आहे आणि आता पाण्याला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आपण त्यात तांदूळ टाकणार आहोत. कोलम तांदूळ आहे ते. आता चांगलं हलवून घेऊया म्हणजे सगळंच मिक्स होईल. आणि आपण त्याला उकळी येऊ देऊया. आणि आता त्यावर आपण थोडं झाकण ठेवूया. आणि त्यानंतर बघा आपली बिर्याणी रेडी आहे. तरी आपण त्याला अजून 5 ते 10 मिनिटं कमी लो फ्लेमवर ठेवून कमी गॅसवर बघा मित्रांनो आपली बिर्याणी झाली आहे. आणि या मित्रांनो जेवण करायला आणि आम्ही पण जेवण करतो आता. तर मित्रांनो हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.